येणारी अभ्यासाची ठेवलेली आहे. या सर्व हेतूसाठी माझ्या पुस्तकामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने आमेन. देवाने त्याला म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. चल्मोने म्हटले, आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. 4 चरणों कशी ठेवावी हे मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा मोठा समुदाय आहे की ते असंख्य आणि अगणित आहे. तेव्हा आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा
जे शारीरिक, मानसिक किंवा भावनिक वेदना सहन करत आहेत त्यांना धीर, सांत्वन आणि तुझ्या उपस्थितीची जाणीव दे. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना बळ, आशा आणि धैर्य प्रदान कर. देशात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या सर्वांना विवेक, संयम, करुणा आणि न्यायाने वागण्याची बुद्धी दे. हे शांततेच्या प्रभू, आमच्या समाजातील हिंसा, दडपशाही आणि अन्याय यांचा अंत हो. प्रत्येक शांततापूर्ण आवाजाला सन्मानाने आणि आदराने ऐकले जावं. मतभेद ही बळाचा वापर करू नये, तर संवाद, सत्य आणि परस्पर समजुतीने मिटवले जावं. आमच्या देशातील सर्व बालकांसाठी आणि तरुणांसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. त्यांना आशा, योग्य दिशा आणि उज्ज्वल भविष्य प्रदान कर. शिक्षक, पालक आणि देशाचे भविष्य घडविणाऱ्यांना सर्वांना आशीर्वाद दे. आमच्या देशाच्या नेत्यांना शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्याचे धैर्य, दूरदृष्टी आणि शहाणपण दे, जेणेकरून ते अधिक न्याय्य, सर्वसमावेशक, मानवी मूल्यांवर आधारित, सर्वांना सहज उपलब्ध आणि सत्य, करुणा, चिकित्सक विचारसरणी तसेच प्रत्येक मानवी व्यक्तीच्या सन्मानाचा आदर करणारी ठरो. आमचा देश शांतता, स्वातंत्र्य, न्याय आणि शहाणपणाने समृद्ध हो. आम्हा प्रत्येकाला तुझ्या शांतीचे, सांत्वनाचे आणि आशेचे साधन बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. 828 त्यांचा अन्न तुझ्या Amen.